हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश ह्या तुमच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेलं आहे की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना कंसात गणित विज्ञानात हुशार असणाऱ्या सुद्धा इंग्रजीचा बऱ्यापैकी अभ्यास केल्यानंतरही करू नये फ्लुएंट इंग्लिश का बोलता येत नाही, त्याचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण आता तयार होणार आहे. ओके, ह्याचं अचूक उत्तर काय आहे, कोणतं कारण आहे ज्या कारणामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नाही, इंग्रजीमध्ये फ्लुएंटली बोलता येत नाही. आपण अजिबात वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालूया आणि जाणून घेऊया ते कारण कोणतं आहे. पहा, इथे फळ्यावर मी काही वाक्य लिहिलेली आहेत. ही जी वाक्य आहेत ही डाव्या बाजूला मी मराठी वाक्य लिहिलेले आहे आणि उजव्या बाजूला त्यांचं इंग्लिश ट्रान्सलेशन लिहिलेलं आहे, भाषांतर लिहिलेलं आहे. ह्या वाक्यांकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मराठीतील वाक्य खूप साधी आहेत आणि इंग्रजीतील वाक्य सुद्धा निश्चितपणे जर ही साधी आहेत तर ती पण साधीच आहे. काही विशेष कठीण अशी वाक्य नाही आहेत. आणि त्यातील एक महत्वाची गोष्ट की ही जी इंग्रजीतील वाक्य आहेत, ह्या इंग्रजीतील वाक्यांचं जे ट्रान्सलेशन केलेलं आहे, इकडे मराठी आणि इकडे इंग्रजी आहे, ह्या ट्रान्सलेशन मध्ये जे शब्द आलेले आहेत ते शब्द सुद्धा अतिशय साधे सोपे शब्द आहेत, जे तुम्हाला माहित आहेत. अशा पद्धतीचे शब्द काही अजिबात कठीण वगैरे असे काही नाहीये, साधे साधे शब्द आहेत. बघा तर बघा, ही जी वाक्य आहेत ती वाक्य काय आहेत ते पहिल्यांदा मी मराठीतून बोलतो, इंग्लिशमध्ये पण बोलतो आणि नंतर आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. बघा, मी तिथे गेलो, आय वेंट देअर, कारण त्याने मला बोलावले होते, बिकॉज ही हॅड कॉल्ड मी, पण तो आला नाही, बट ही डिडंट कम, त्याची थोडा वेळ वाट बघून मी परत आलो, आय वेटेड फॉर हिम फॉर सम टाइम अँड देन केम बॅक, मी आता त्याला कॉल करतोय पण तो उचलत नाहीये, आय एम कॉलिंग हिम नाव बट ही इज नॉट रिसिव्हिंग माय कॉल, मी त्याला एक मेसेज सुद्धा पाठवलाय, आय हॅव सेंट हिम ए मेसेज टू, थोड्या वेळाने मी परत तिथे जाईल, आय विल गो देअर आफ्टर सम टाइम अगेन. तर ह्या मराठी वाक्यांचं हे इंग्लिश ट्रान्सलेशन आहे, भाषांतर आहे. तुमच्या जर लक्षात येईल सर्वप्रथम की ही भाषांतरित जी वाक्य आहेत, ह्या वाक्यांमध्ये जे शब्द आहेत ते सर्वच्या सर्व शब्द अतिशय साधे सोपे शब्द आहेत. तुम्हाला त्यातील जवळपास सर्व शब्द माहित आहेत. जर मी तुम्हाला आता असं बोललो की मी समजा ही वाक्य इकडची पुसली आणि तुम्हाला सांगितलं की ही जी साधी मराठी वाक्य आहे त्या वाक्यांचं अचूक इंग्रजीमध्ये भाषांतर करा. ओके, साधी साधी मराठी वाक्य त्याचं इंग्रजीमध्ये अचूक इंग्रजीमध्ये भाषांतर करा. जर मी ही सुद्धा पुसली आणि तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ते भाषांतर कराल, परंतु याची काहीही गॅरंटी नाहीये, शाश्वती नाहीये की ती वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक असतील, ती जशी असायला हवी तशी असतील. का, काय कारण आहे त्याच्या मागे? तेच कारण आहे आपल्याला इंग्रजी फ्लुएंटली न बोलता येण्यामागचं. ते कारण असं आहे की बघा, हे जे पहिलं वाक्य आहे, मी तिथे गेलो, आय वेंट देअर, हे जे वाक्य आहे हे वाक्य साध्या भूतकाळाचं वाक्य आहे. वेंट, टू GO गो, WENT वेंट, GONE गॉन, टू गो वेंट गॉन पैकी टू गो या क्रियापर्यंत दुसरं रूप वेंट आलेला आहे, हा साधा भूतकाळ आहे. त्यानंतरचं वाक्य खरं तर ते एकाच वाक्याचा दुसरा भाग आहे. बिकॉज, म्हणून मी त्याला ह्या वाक्याला इथे फुल स्टॉप घेतलेला नाही. बिकॉज ही हॅड कॉल्ड मी, बघा, हॅड कॉल्ड, हॅड नंतर क्रियापदाचं तिसरं रूप पूर्ण भूतकाळ, इंग्लिशमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स. परत बट ही डिडंट कम, साधा भूतकाळ, डिड नॉट क्रियापदाचं मूळ रूप डिडंट,
कम साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतरचं वाक्य आय वेटेड फॉर हिम. वेटेड टू वेट, वेटेड वेटेड. वेट या क्रियापदाचं दुसरं रूप. आय वेटेड फॉर हिम फॉर सम टाइम अँड देन केम बॅक. परत केम टू COME कम, CAME केम, COME कम. टू कम, केम कम. परत केम हे टू कम ह्या क्रियापदाचं दुसरं रूप आहे. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यानंतर आय एम कॉलिंग हिम नाव बट ही इज नॉट रिसिव्हिंग माय कॉल. एम कॉलिंग चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. परत त्याच वाक्याचा दुसरा भाग आहे, त्यामध्ये सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच आहे, चालू वर्तमान काळ आहे, फक्त तो नकारार्थी वापरलेला आहे. त्याच्यानंतर आय हॅव सेंट हिम ए मेसेज टू. हॅव सेंट पूर्ण वर्तमान काळ, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यानंतरचं वाक्य आय गो देअर आफ्टर सम टाइम अगेन. विल गो साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर टेन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही वाक्य लिहिलेली आहेत ही सर्वच्या सर्व वाक्य कोणत्या ना कोणत्या एका काळातील वाक्य आहेत. साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट टेन्स, साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स, चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स, साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर टेन्स. ही जी वाक्य इथे लिहिलेली आहेत ही सर्वच्या सर्व वाक्य ही कोणत्या ना कोणत्या एका काळातील वाक्य आहेत. आणि ही ज्या ज्या काळांमधील वाक्य आहेत त्या काळांचा आपला अभ्यास व्यवस्थित नसल्यामुळे, काळांकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फ्लुएंट इंग्लिश बोलता येत नाही. याच्यानंतर मी याच्यावर किती जरी वाक्य बोललो तर त्याचा जो अर्थ असेल तो हाच असेल. वेगवेगळे शब्द मी वापरले असेल, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु अर्थ मात्र त्याचा तोच निघेल की मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना त्यांचं काळांवर प्रभुत्व नसल्यामुळे, इंग्रजीच्या 12 काळांवर प्रभुत्व नसल्यामुळे ते स्वतःची वाक्य तयार करू शकत नाहीत. आणि त्यामुळे जो विद्यार्थी स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकत नाही तो ती वाक्य बोलू शकत नाही. तुम्ही म्हणाल इतकी सोपी गोष्ट आहे, इतकं सोपं कारण आहे. होय, अगदी सोपी गोष्ट आहे, अगदी सोपं कारण आहे, परंतु त्याच्याकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला यातील सर्वच्या सर्व शब्द माहीत आहेत. मग जर सर्वच्या सर्व शब्द माहीत आहेत मग तुम्हाला ही वाक्य का तयार करता येत नाही? काय कठीण आहे त्याच्यामध्ये? आय वेंट देअर मध्ये, आणि तुम्ही ऐकून आहात हे सगळेचे सगळे शब्द तुम्ही माहीत असलेले, तुम्ही मला वाटतं कित्येक वेळा हे शब्द पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत. मग का वाक्य येत नाही तुम्हाला? एकमेव कारण काळांवर नसलेलं प्रभुत्व, काळांकडे झालेलं दुर्लक्ष, आणि त्याचाच परिणाम म्हणून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना जी इंग्रजीची भीती वाटते, त्यांच्या मनामध्ये जे इंग्रजीचं भय आहे ते हेच आहे. ते भय असण्यामागचं जे महत्वाचं कारण आहे ते असं आहे की स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे ज्या वेळेला बोलण्याची वेळ येते, इंग्लिश बोलण्याची वेळ येते, त्यावेळेला जे काही थोडं आपल्याला माहित असतं किंवा जे 1-2 वाक्य पाठ केलेलं असतं ते तिथे बोलून मोकळं होणं हा एकच पर्याय त्या मुलांसमोर, त्या विद्यार्थ्यांसमोर शिल्लक असतो. तर आता थंबनेल मध्ये सांगितलेली जी गोष्ट आहे त्याचं उत्तर मी तुमच्या समोर इथे दिलेलं आहे, ठेवलेलं आहे तुमच्या समोर. आणि हे जे मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक वाक्य हे कुठल्या ना कुठल्या एका काळामध्ये असतं. तसं हे साधा भूतकाळ वगैरे, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, सगळ्या वाक्यांबद्दल मी आता तुम्हाला बोलतो. मग आपलं दुर्लक्ष झालंय तर आता याचा उपाय काय? आपल्याला काय करावं लागेल? एकदम साधी गोष्ट आहे. जे दुर्लक्ष झालेलं त्याच गोष्टीकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं आणि काळांचा जर अचूक अभ्यास केला तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी तुम्ही अगदी निश्चितपणे आणि आत्मविश्वासाने इंग्रजीमध्ये बोलू शकत असाल. ह्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा. मी काय म्हणतोय ते, कारण
आता हे जे दुर्लक्ष झालेलं ते असं विलक्षण दुर्लक्ष, आता बघा हे वेंट आहे, आपल्या कधी हे लक्षात आलं नाही की टू गो या क्रियापदाचं दुसरं रूप वेंट आहे. आणि साधा भूतकाळ जो आहे, साध्या भूतकाळातील जितकी वाक्य जगामध्ये अस्तित्वात आहेत ती सर्वच्या सर्व वाक्य क्रियादर्शक साध्या भूतकाळाची ही क्रियापदाचं दुसरं रूप तुम्हाला माहित असल्याशिवाय तुम्ही तयारच करू शकत नाही. तो विसरला, टू फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन, टू FORGET, फॉरगेट, FORGOT, ते जर फॉरगॉट क्रियापद तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तो विसरला हे वाक्य लिहूच शकत नाही. जर लिहू शकत नाही तर बोलाल कसं काय? काळांकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष मी परत परत तुम्हाला सांगतोय आणि मी प्रत्येक लेक्चर मध्ये तुम्हाला सांगेल की तुम्हाला काळांवर प्रभुत्व मिळवण्याशिवाय पर्याय नाही. कारण जे कुठले वाक्य तुम्ही बोलता, आता बघा मागापासून मी जी वाक्य बोलतोय ही सर्वचे सर्व वाक्य कुठल्या कुठल्या एका काळामधीलच वाक्य. म्हणजे मी बोलत आहे, आय एम टॉकिंग चालू वर्तमान काळ, मी बोललो, आय टॉक साधा भूतकाळ, मी बोलेल, आय विल टॉक साधा भविष्यकाळ. म्हणजे आता मला बऱ्याच गोष्टी बोलाव्याशा वाटतात पण मी त्या टाळतो. परंतु तुमचं स्वतःचं नुकसान जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही खडबडून जागे व्हा. जर तुम्हाला खरोखर फ्लुएंट इंग्लिश मध्ये बोलायचं असेल तर ह्या अतिशय महत्वाच्या, अतिशय कशाला सर्वात महत्वाच्या, कारण जर तुम्हाला काळ येत नाही तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचे वाक्य, आता बघा फॉर एक्झाम्पल इथे एक वाक्य आहे, आय एम कॉलिंग हिम नाव. आता मी त्याला कॉल करतोय, चालू वर्तमान काळ आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आता या चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे, हेच मी त्याला कॉल करत आहे, त्याच्या जागी मी त्याला कॉल करत होतो असं म्हणायचं असेल तर फक्त एमच्या जागी वॉज येतो, चालू भूतकाळ होतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो, आय वॉज कॉलिंग हिम. मी त्याला कॉल करेल, आय विल कॉल हिम साधा भविष्यकाळ. म्हणजे जर तुम्हाला काळ येत नाहीत, इंग्रजीचे जे 12 काळ आहेत ते जर तुम्हाला येत नाहीत तर तुम्ही अपेक्षा करूच शकत नाही की तुम्ही इंग्लिश मध्ये बोलू शकाल. तुम्ही इंग्लिश मध्ये 2-4 वाक्य करेक्ट सुद्धा लिहू शकत नाहीत तर बोलणं तर खूप लांबची गोष्ट आहे. आणि ते 12 काळ म्हणजे काय इतकी कठीण गोष्ट आहे का? खूप जर आपण पद्धतशीरपणे शिकलो तर खूप सोपी आहे ती गोष्ट. काही असं विशेष कठीण, खूप काही मेहनतीचं काम आहे असं अजिबात नाहीये. म्हणजे आता बघा हे छोटंसं एक संभाषण आहे, या छोट्याशा संभाषणामध्ये तुम्ही व्यवस्थित बघाल तर इथेच तुम्हाला एकाच संभाषणामध्ये 2 ते 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारच्या काळांचा वापर झालेला आहे. आता बघा कसं आहे की जर तुम्ही असं ठरवलेलं असेल की मी काही इंग्रजीची 40-50 वाक्य किंवा 100 वाक्य तोंडपाठ करेल आणि त्याच्यानंतर मी ते माझ्या डे टू डे लाईफ मध्ये यूज करेल, त्याचा वापर करेल, ठीक आहे. तुम्ही जर विचार केला असेल असं तर चांगला विचार येतो, तो काही वाईट विचार नाही, चुकीचा विचार नाही. परंतु मुद्दा असा आहे, आता इथे एक वाक्य बघा की आय हॅव सेंट हिम अ मेसेज टू, हे वाक्य आहे. आता हे जर एक वाक्य किंवा अशा पद्धतीचं कुठलं एखादं वाक्य तुम्ही तयार केलेलं आहे, पाठ केलेलं आहे, पाठ केलेलं आहे, तर हे वाक्य तुम्ही बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडून कुठला तरी प्रतिप्रश्न केला जाऊ शकतो ना. आय हॅव सेंट हिम अ मेसेज टू, तू त्याला मेसेज पाठवलाय, मग तो विचारू शकतो तुम्हाला काय झालं मेसेजचं, मग त्याने काय रिप्लाय वगैरे दिला का? म्हणजे तुम्ही जर असं म्हणत असाल, तुम्हाला जर असं सांगण्यात आलं असेल की तुम्ही हे वाक्य पाठ करा तर ठीक आहे, ते काही त्याच्याने तुमचं नुकसान तर होणार नाही, परंतु त्याच्याने तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलणं, कंटिन्युअसली बोलणं हे कसं शक्य आहे जोपर्यंत त्याच्या पुढची मागची वाक्य तुम्ही स्वतःहून तयार करू शकत नाही. आणि ती वाक्य जर तुम्हाला तयार करायची असतील तर तुम्हाला काळानं प्रभुत्व मिळवण्याशिवाय पर्यायच नाही. कारण ही वाक्य मी लिहिलेत, मी अजून कुठलंही वाक्य लिहिल्याच्या नंतर ते कुठल्या तरी एका काळातच असेल. आणि ते इतकं कठीण आहे का? अजिबात नाही, खूप सोपं आहे ते. काळांचा अभ्यास इतका सोपा आहे जर आपण सिस्टमॅटिकली जर तो अभ्यास केला. असो मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी ते कमीच ठरेल. काळांकडे झालेल्या, थोडक्यामध्ये अगदी थोडक्यात, काळांकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये फ्लुएंटली बोलता येत नाही. क्रियापदाचं मूळ रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप हे काय फक्त तुम्हाला पाठ करण्यासाठी आहे किंवा फक्त डू ॲज डिरेक्टेड कंसामधील सूचना, एखादं वाक्य दिलं ही प्लेज क्रिकेट आणि कंसामध्ये दिलं चेंज इन टू और
मेक द सेंटेन्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं काहीतरी तुम्हाला सांगितलं, मग तुम्ही तयार कराल की ही इज प्लेइंग क्रिकेट, मग झाला काळांचा अभ्यास. कमालीची गोष्ट. असो, तर हे जे 12 काळ आहेत, ह्या 12 काळांवर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं आहे, म्हणजे मिळवायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि हे ज्या दिवशी तुम्हाला जमेल, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, अगदी 100% खात्रीने सांगतो तुम्हाला, की ज्या दिवशी तुमचं 12 काळांवर प्रभुत्व आलेलं असेल, त्या दिवशी तुम्ही निश्चितपणे इंग्लिशमध्ये बोलत असाल. अगदी 100%. देयर इज नो पॉवर इन द वर्ल्ड विच कॅन स्टॉप यू फ्रॉम स्पीकिंग फ्लुएंट इंग्लिश. And you will have got considerable mastery over the 12 tenses of English. ओके, 100% तुम्ही बोलत असाल, 100%. पण जर तुम्हाला 12 काळ येत नाहीत आणि तुम्हाला ही सगळी क्रियापदं माहित आहेत, गो वेंट गॉन पण पाठ केलेले तुम्ही, हे सगळे शब्दार्थ माहित आहेत, हे काहीही कामाचे होणार नाहीत. हे पण लक्षात ठेवा. हे सगळे शब्दार्थ मी अगोदरच सुरुवातीला बोललो, मी काहीही असंबंधित बोललेलो नाहीये. हे सगळेचे सगळे शब्दार्थ तुम्हाला माहित असताना वाक्य का तयार करता येत नाही तुम्हाला ती वाक्य तयार करता येत नाही याचं एकमेव कारण म्हणजे ती वाक्य ज्या काळांमध्ये आहेत त्या काळांबद्दल तुम्ही पूर्णतः अनभिज्ञ आहात. आणि ही अनभिज्ञता तुमची ज्या दिवशी संपुष्टात येईल, संपून जाईल, त्यावेळेला तुम्ही एकदम सहज स्वतःची वाक्य तयार करत असाल. आणि स्वतःची वाक्य जेव्हा तुम्ही तयार करू लागाल, त्यानंतर ती वाक्य स्वतःहून बोलणं, याला काय लागतं बरं? जेव्हा तुम्ही वाक्य स्वतःहून तयार कराल त्यानंतर बोलायला. आता जसं की इथे आय वेंट देअर बिकॉज ही हॅड कॉल्ड मी, संभाषण लगेच सुरू होतं. मग त्याने तुला का बोलवलेलं? देन व्हाय हॅड ही कॉल्ड यू, पास्ट परफेक्ट टेन्स. काय नाही, त्याने मला बोलवलं, मला माहित नाही, आय डोंट नो, मला माहित नाही. साध्या वर्तमान काळात तुमची प्रतिक्रिया, आय डोंट नो त्याने मला का बोलवलेलं. तू का गेलास? मी त्याला जस्ट असं भेटायला गेलो. आय जस्ट वेंट टू सी हिम, टू मीट हिम. आता बघा इकडे की आय विल गो देअर आफ्टर सम टाइम अगेन, मी परत थोड्या वेळाने जाईल. आणि नंतर मग तो तुम्हाला विचारला, अँड देन, मग परत त्याच्यानंतर काय? आता जर तो आला नाही, नाव इफ ही डझंट कम, जर तो येत नाही साध्या वर्तमान काळामध्ये, देन आय विल डेफिनेटली गो टू हिज होम टू सी हिम. त्याला भेटायला मी जाईल, त्याच्या घरी जाईल निश्चितपणे, नक्की. असं तुम्ही कितीही ते संभाषण लांबू शकता, पण तुम्ही जे काही बोलाल ते कुठल्या आणि कुठल्या एका काळातच असेल. आणि या काळांवर एकदा तुमचं प्रभुत्व आलं की तुम्ही स्वतःची वाक्य तयार करू शकता. अन्यथा एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एखादी डिक्शनरी जर वांगनिश्चय केला, त्याने डिक्शनरी जर पूर्णपणे तोंडपाठ करून टाकली, परंतु त्याला काळांचं ज्ञान नाही, तो स्वतःची वाक्य तयार करू शकत नाही. ही विल नेव्हर बी एबल टू स्पीक इन इंग्लिश ॲट ऑल. लक्षात ठेवा, असा माणूस कधी इंग्रजी बोलू शकत नाही. याच्या विरुद्ध कदाचित तुमचा शब्द साठा जास्त नसेल, कदाचित कशाला, खरंच आहे ते, तुमच्याकडे जास्त शब्दसंचय नसेल, परंतु तुमचं काळांचं ज्ञान अचूक आहे आणि क्रियापदाची 3 रूपं तुम्हाला अचूक येत आहेत, तर तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकता आणि अगदी सहज आरामात इंग्लिशमध्ये फ्लुएंटली बोलू शकता. आता फ्लुएंटली बोलू शकता म्हणजे काय, याची थोडीशी आपण झलक जर बघायला गेलो तर बघा, ही जी सगळी वाक्य ही जर मी सलग बोललो तर बघा ती अशी होती की आय वेंट देअर बिकॉज ही हॅड कॉल्ड मी बट ही डिडंट कम. आय वेटेड फॉर हिम फॉर सम टाइम अँड देन केम बॅक. I am calling him now but he is not receiving my call. I have sent him a message too. I will go there after some time again. बघा, आता मी जे बोललो ते एकाच संभाषणाचा भाग आहे. दुसऱ्या कुठल्या व्यक्तीने कुठलाही प्रश्न विचारण्याच्या आत एकाच व्यक्तीने बोललेल्या ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि त्यानंतर मी सलग बोललो, न अडखळता बोललो, अस्खलितपणे बोललो, त्यालाच म्हणतात फ्लुएंट. फ्लुएंट म्हणजे आणि काय असतं? मग हे सगळे शब्द तुम्हाला माहित आहेत आणि मराठी तुम्हाला कळतं, परंतु हे तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकत. का नाही करू शकत? त्याचं एकच साधं असं कारण आहे की तुम्हाला काळांचं ज्ञान नाही. काळांचं तुमचं अचूक ज्ञान आल्यानंतर 2च गोष्टी फक्त शिल्लक राहतात. एक म्हणजे काळ येण्यासाठी तुम्हाला क्रियापद लागतीलच, क्रियापद आणि शब्दार्थ. जर क्रियापद आणि शब्दार्थचा साठा तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार कराल. किती वाक्य तयार कराल सांगूच शकत नाही. अनंत वाक्य तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकता. पण काळांचं ज्ञान नसेल तर मात्र तुम्हाला पूर्णतः परावलंबी राहावं लागेल. तर तुम्ही अपेक्षा करू शकत नाही की तुम्हाला स्वतःचं वाक्य स्वतः तयार करता येईल. आणि एकदा ते आलं की मग तुला असं वाटतं का, डू यू थिंक सो, तुला असं का वाटतं, वाय डू यू थिंक सो, तुला असं का वाटत नाही, वाय डोंट यू थिंक सो. हा,
मला चहा आवडतो पण कॉफी आवडत नाही. आय लाईक टी बट आय डोंट लाईक कॉफी. वाय डोंट यू लाईक कॉफी? तुला चहा कॉफी का आवडत नाही? एक नाही 1756 वाक्य तुम्ही तयार करू शकता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून स्वतःची वाक्य तयार करू शकाल त्यावेळेला तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकाल, किंवा ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकण्या इतके सक्षम व्हाल तेव्हाच तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकाल, अन्यथा नाही. थोडक्यात मॉरल ऑफ द स्टोरी इज की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये यू हॅव टू गेन कन्सिडरेबल मास्टरी ओव्हर द 12 टेन्सेस ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्रजी भाषेच्या 12 काळांवर तुम्हाला दणदणीत प्रभुत्व मिळवायचं आहे. ते मिळवल्याशिवाय तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश बोलता येणार नाही, खास लक्षात ठेवा. आता शब्दार्थांबद्दलचा एक जो भाग आहे तो सुद्धा थोडासा एक गैरसमज मी तुमचा वजा करतो. की बघा, बऱ्याच वेळा असं असतं की आता हे एकदम साधे साधे शब्द आहेत. आता कधी कधी काही लोकांचं असं असतं की एखाद्याचं इंग्रजीचं ज्ञान एखाद्याला तपासून बघायचं असेल तर त्याला एखादा इंग्रजीचा शब्द विचारतात. बघ त्याला येतं का, विचारून बघ. खूप शक्यता आहे एखाद्या व्यक्तीचं इंग्रजी खूप चांगलं असेल परंतु त्याला भरपूर असे इंग्रजीतले शब्द आहेत ते माहीतच नसतील आणि कधी ऐकलेलेच नसतील. काहीच हरकत नाही, आपला संबंध फ्लुएंट इंग्लिश बोलण्याशी आहे ना, बरोबर. आता बघा, तुम्ही लहान असताना शाळेमध्ये जेव्हा पहिल्यांदा कधीतरी तुम्ही सतत विवेक बुद्धी हा शब्द ऐकला असेल, ठीक आहे. मग तो शब्द आपल्याला कळाला नाही. मग तुम्ही जाऊन बाईंना किंवा गुरुजींना किंवा सरांना विचारता की बाई, गुरुजी किंवा सर, मला हा शब्द याचा अर्थ कळाला नाही. मग गुरुजी किंवा बाई सांगतात की अरे, सत्सविवेक बुद्धी म्हणजे सारासार विचार करणारी, करून योग्य निर्णय घेण्याची माणसाची जी बुद्धी आहे त्याला सत्सविवेक बुद्धी असं म्हणतात. मग आता तुम्हाला सत्सविवेक बुद्धी शब्दाचा अर्थ कळाला नाही परंतु तुम्ही ते मराठीत विचारलं ना की याचा हे मला कळाला नाही, ह्याचा अर्थ काय. सेम थिंग, जर तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल तर तुम्ही जाऊन त्या समोरच्या व्यक्तीला किंवा त्या सरांना विचारू शकता, सॉरी सर, आय डिडंट अंडरस्टँड दिस, वुड यू प्लीज एक्सप्लेन इट अगेन फॉर मी. तुम्ही मला ते परत थोडंसं एक्सप्लेन कराल का? आता तुम्ही हे बोललात ते इंग्लिशमध्ये नव्हतं. म्हणजे हे जे इंग्लिशमध्ये बोललं जातं ते बोलण्यासाठी काय खूप जास्त शब्द साठा असायला पाहिजे अशातला काही भाग नाही. अर्थात मी तसं म्हणत नाहीये की तुमचा शब्द साठा असू नये. तुमचा शब्द साठा जितका जास्त असेल तेवढी तुमची भाषा अधिक सुंदर होत जाते, संपन्न होत जाते. ते गरजेचंच आहे. परंतु जर तुमच्याकडे शब्दसंचय भरपूर आहे परंतु वाक्यरचनाच तुम्हाला अचूक येत नाहीत आणि वाक्यरचना जर तुम्हाला अचूक यायचं म्हटलं तर तुम्हाला काळांवर प्रभुत्व असण्याशिवाय पर्यायच नाही. कारण ही सगळी वाक्य कुठल्या ना कुठल्या एका काळात आहेत. तुम्ही जे काय बोलता, ही मी आता मागापासून जे काय बोलतोय, व्हॉट एव्हर आय एम स्पीकिंग, आता बघा, आय हॅव बीन स्पीकिंग, चालू पूर्ण वर्तमान काळ मी जे बोलतो, आय हॅव बीन स्पीकिंग फॉर अ लॉंग टाइम, फॉर ऑलमोस्ट 20 minutes. व्हॉट एव्हर दॅट आय हॅव स्पोकन, दॅट इज अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ टेन्सेस ऑफ इंग्लिश ओनली. आय हॅव स्पोकन, बघा, पूर्ण वर्तमान काळ. आय हॅव बीन स्पीकिंग, चालू पूर्ण वर्तमान काळ. काय जर तुम्हाला काळ येत नाही, जर तुमचं काळावर प्रभुत्व नाही तर तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः लिहू शकत नाहीत. आणि जर लिहू शकत नाही तर तुम्ही बोलणार कसं, किती वेळा सांगू मी. ओके, दॅट्स ऑल. तर एक शिक्षक म्हणून मी तुमच्या हे लक्षात आणून दिलं आणि तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझं खरं उद्दिष्ट जे आहे ते मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन झालं नाही. त्यांना मी आता नेमकं काय करू, इंग्रजीचा अभ्यास कसा करू, कोणतं पुस्तक वाचू, नेमकं काय करू. शांत व्हा, रिलॅक्स व्हा. तुम्हाला काहीही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ह्या 12 काळांचं जे पूर्ण प्रभुत्व मिळवण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या मागे आता लागा. ज्या दिवशी मी तुम्हाला परत परत सांगतो की तुमचं 12 काळावर प्रभुत्व आलेलं असेल तुम्ही निश्चितपणे इंग्रजी बोलत असाल. आता मी तुम्हाला हे सांगितलं त्याच्यानंतर मी तुम्हाला अजूनही बघा, आता मी तुम्हाला आय एक्सप्लेन इट टू यू, मी आताच हे जे वाक्य बोला, आय एक्सप्लेन इट टू यू, आय एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ 12 टेन्सेस. मी 12 काळांचं महत्वाचं स्पष्टीकरण तुम्हाला दिलं. आय एक्सप्लेन, हे पण साध्या भूतकाळाचं वाक्य. म्हणजे काळांचा अभ्यास न करता कुणाला इंग्रजी कसं काय येऊ शकतं. मला तुम्ही म्हणाल बरोबर आहे, पण सर आपली जी मातृभाषा आहे ह्या मातृभाषेमध्ये आपण कधी काळांचा अभ्यास केलेला. खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपली मातृभाषा आहे, लक्षात हे घ्या की कुठलाही विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये पहिल्यांदा जातो, पहिली दुसरीमध्ये वगैरे, त्याच्या अगोदरपासून तो भाषा बोलत असतो. व्याकरणाचा अभ्यास हा शाळेत गेल्यानंतर सुरू होतो. आपल्याला जी काही भाषा येते ती इन्स्टिंक्टिव्हली येते. ब्रिटनमध्ये जेव्हा एखादा माणूस जन्माला येतो
इंग्लंडमध्ये एखादा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो शाळेत जाण्याच्या अगोदरच इंग्रजी बोलायला लागतो. ही तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपली मातृभाषा असल्यामुळे ती मातृभाषा आपण शिकण्याच्या अगोदर ऐकून ऐकून बोलू लागतो सहजतेने. मग आता आपल्याला जर इंग्रजीचा जर विचार करायचा झाला, बाकीचा सगळा विचार आपण सोडून देऊया. आपल्याला इंग्रजी जर शिकायची झाली भाषा, तर मग काय करावं लागेल, आपल्याला थेट इंग्लंडमध्ये जावं लागेल. आपल्या आजूबाजूचं संपूर्ण वातावरण ब्रिटिश असावं लागेल. आणि मग होऊ शकतं की 6 महिन्यांना वर्षानंतर आपल्याला न अभ्यास करता सुद्धा ते बऱ्यापैकी बोलायला यायला लागेल. अचूक येईल की नाही सांगू शकत नाही, पण बऱ्यापैकी. आता आपल्या आजूबाजूला ते वातावरण आहे नाही, आपण मराठी वातावरणामध्ये आपला जन्म झालेला आहे, आपल्याला मराठी छान येतं, ज्याला मराठी व्यवस्थित समजतं त्याला इंग्रजी यायला कितीशी मोठी गोष्ट आहे. ती खूप सोपी गोष्ट आहे. आपल्याला फक्त मराठीचे जे काळाचं जे ज्ञान आहे त्याचा तिकडे वापर करून घ्यायचा आहे. आणि इंग्रजीचे काळ व्यवस्थित आले की शब्दार्थ शब्दसंपदा आपली वाढवत जायची आणि एक एक वाक्य तयार करत कॉन्फिडन्सने आपण वी कॅन गो अहेड. अजून महत्वाची गोष्ट की तुम्ही जो काही अभ्यास कराल, मी तुम्हाला नंतर सांगणारच होतो पण आता मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जो काही अभ्यास कराल ना, लक्षात ठेवा तो एकाच दिवशी खूप जास्त असा विचारच करू नका. आपण जोशमध्ये तसं करतो, एखादा संकल्प जोडतो आणि म्हणतो की मी आता करेलच. रिलॅक्स. तुम्ही काय करा की दररोज तुम्ही थोडा 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 अभ्यास करा. पण लक्षात ठेवा की तो थोडा अभ्यास हा तुमचा अचूक असायला पाहिजे. अचूक. तुम्ही जो काही थोडाफार अभ्यास कराल तो अचूक असायला पाहिजे. अचूक थोडासा अभ्यास करायचा, परत दुसऱ्या दिवशी जायचं करेक्ट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, इकडे एक शब्द लिहिलेला बघा, मेसेज. MESSAGE हा शब्द मेसेज आहे. जगातील इतर लोकांचं माहित नाही, पण भारतातील कदाचित 90 जेवढे लोक हा शब्द वापरतात ते 90 ते 95% किंवा 99% काय माहित नाही मला नेमकं, पण माझा अंदाज आहे हा शब्द मेसेज असा उच्चार करतात. त्याचा मेसेज संबंधच येत नाही. मॅ म्हणायला गेलं तर इकडे एच असायला पाहिजे आणि तो जर ए आला तर त्याचा सरळ अर्थ मसाज होईल. मॅ कसं काय, मे आहे तो मेसेज. MESSAGE मेसेज. म्हणजे तुम्ही जेव्हा याच्यानंतर जेव्हा किंवा कुठलंही एखादं नवीन स्पेलिंग बघाल, लक्षात घ्या की त्या स्पेलिंग मधील जे अल्फाबेट आहेत ते एकदम स्पेलिंग करेक्ट पाठ करायचं. 3 गोष्टींचं ध्यान ठेवायचं. मी तुम्हाला सांगणारच आहे, पण आता ओघाने आलं म्हणून सांगून टाकतो की तुम्हाला इंग्लिशचं जे स्पेलिंग आहे, क्रियापदाचं स्पेलिंग, क्रियापदाचं मूळ रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, त्याचा अर्थ आणि त्याचा उच्चार अचूक पाठ करायचा आहे. ते मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल कसं करायचं, काय करायचं. पण आतापासूनच सांगून ठेवतो, थोडासाच अभ्यास करायचा पण अचूक करायचा. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. तर हे जे 12 काळ आहेत यांचा आपल्याला विस्तृत अभ्यास नंतरच्या लेक्चरमध्ये करायचाच आहे. पण हे 12 काळ नेमके काय आहेत, 12 काळ मी खूप हिरिरीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यांचं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतोय. आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल. पण तुम्ही याचं चिंतन करा की खरोखर 12 काळ, कारण कुठलेही वाक्य प्रत्येक वाक्य कुठल्या ना कुठल्या एका काळात जर असतं तर 12 काळानं प्रभुत्व मिळवल्याशिवाय आपल्याला ती वाक्य काही येणार नाहीत. भाषा काही इंग्रजीमध्ये ती वाक्य लिहिताच येणार नाही, तर बोलता कशी काय येणार. ओके, तर मग आता आपण हे लक्षात घेऊया की हे जे 12 काळ आहेत ह्यांचा हे नेमके काय आहे, त्यांचा अभ्यास आपल्याला कसा करावा लागेल. मी तुम्हाला एक त्रोटक माहिती देतो आणि त्याच्यानंतर आपण नंतर विस्तृत त्याचा अभ्यास करणारच आहोत. आता बघा, जे कुठलंही वाक्य आपण बोलतो ते कुठल्या ना कुठल्या काळात असतं. काळ 3 आहेत, मुख्य काळ 3 आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. बरोबर, वर्तमान काळाला इंग्लिशमध्ये बोलतात प्रेझेंट टेन्स, भूतकाळाला बोलतात पास्ट टेन्स आणि भविष्यकाळाला बोलतात फ्युचर टेन्स. आता या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. 4 आणि 4 3 12. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण चालू वर्तमान काळ, पूर्ण चालू भूतकाळ, पूर्ण चालू भविष्यकाळ. इंग्लिशमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे हे 12 काळ आहेत. आता ह्या 12 काळांवर तुम्हाला प्रभुत्व मिळवायचंय म्हणजे काय? खूप साधीशी गोष्ट आहे. तुम्हाला कुठलंही क्रियापद ह्या 12 काळांमध्ये अगदी सहज चालवता यायला पाहिजे, अगदी सहज. फॉर एक्झाम्पल, आपण टू WRIT राईट हे क्रियापद केलं. टू राईट, रोट, रिटर्न. टू WRIT राईट, WROT रोट, WRITTN रिटर्न. टू राईट, रोट, रिटर्न. म्हणजे मी लिहितो.
मग तुम्ही 12 काळामध्ये कसं चालू शकता? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आय राईट, सिंपल पास्ट टेन्स आय रोट, सिंपल फ्युचर आय विल राईट, प्रेझेंट कंटिन्युअस आय एम रायटिंग, पास्ट कंटिन्युअस आय वॉज रायटिंग, फ्युचर कंटिन्युअस आय विल बी रायटिंग, प्रेझेंट परफेक्ट I have written, past perfect I had written, future perfect I will have written, present perfect continuous I have been writing, past perfect continuous I had been writing, future perfect continuous I will have been writing. आणि जर मी आता काळांचे नाव वजा करून जर बोलायचं गेलं तर बघा I write, I wrote, I will write, I am writing, I was writing, I will be writing, I have written, I had written, I will have written, I have been writing, I had been writing, I will have been writing. That's all. 12 काळ 0 मिनिटाच्या आत. आता मला भरपूर वर्षांचा माझा तो सराव आहे म्हणून तुमचा ज्या दिवशी असा सराव झालेला असेल तुम्हाला नक्की येणार नाही, तुम्ही बोलू शकाल इंग्रजीमध्ये 100% गॅरंटी कसा होय, खात्री बाळगा त्याबद्दल. कुठल्याही दुसरे क्रियापद समजा स्टडी, आय स्टडी, आय स्टडीड, आय विल स्टडी, आय एम स्टडिंग, आय वॉज स्टडिंग, आय विल बी स्टडिंग, आय हॅव स्टडीड, आय हॅव स्टडीड, आय विल हॅव स्टडीड, आय हॅव बीन स्टडिंग, आय हॅड बीन स्टडिंग, आय विल हॅव बीन स्टडिंग. I think, I thought, I will think, I am thinking, I was thinking, I will be thinking, I have thought, I had thought, I will have thought, I have been thinking, I had been thinking, I will have been thinking. I read, I read, I will read, I am reading, I was reading, I will be reading, I have read, I had read, I will have read, I have been reading, I had been reading, I will have been reading. I walk, I walked, I will walk, I am walking, I was walking, I will be walking, I have walked, I had walked, I will have walked, I have been walking, I had been walking, I will have been walking. In short, कुठलंही क्रियापद तुम्हाला जेव्हा 12 काळामध्ये चालवता येईल त्यावेळेला समजून चाला की तुम्हाला 12 काळांवर बऱ्यापैकी तुमचं प्रभुत्व आलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार करू शकाल. ते तर तुम्हाला कळेलच. आपण जेव्हा साध्या वर्तमान काळात अभ्यास सुरू करू तेव्हाच तुम्हाला कळेल की सर बोलतायत ही गोष्ट 100% खरी आहे की काळांवर प्रभुत्व आल्याशिवाय आपल्याला काही इंग्रजी बोलता का तुम्ही लिहूच शकत नाही. आपण तीच गोष्ट बोलू शकतो जी आपल्याला लिहिता येते. आपल्याला अचूक लिहिता येण्यासाठी आपल्याला त्याचा अचूक अभ्यास करणं अपरिहार्य आहे. लक्षात येतं तुमच्या? असो तर काळांचं महत्व हे इंग्रजी भाषा बोलण्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे. त्याच्यावर काही चर्चा होऊ शकत नाही. ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच नेमकं त्याच गोष्टीकडे त्या काळांकडेच पूर्ण झालेल्या दुर्लक्षामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी स्वतःहून लिहिता येत नाही आणि इंग्रजी स्वतःहून त्यांना लिहिता येत नाही. त्याच्यामुळे स्वतःची वाक्य स्वतः तयार करता येत नाही. त्यामुळे ती स्वतःहून त्यांना बोलता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या स्टेप बाय स्टेप ह्या युट्यूब चॅनलच्या फर्स्ट एपिसोडमध्ये फ्लुएंट इंग्लिश बोलण्यासाठी 12 काळांचं महत्व जाणून घेतलं. म्हणजे 12 काळांवर कन्सिडरेबल मास्टरी मिळवल्याशिवाय आपल्याला फ्लुएंट इंग्लिश बोलता येणार नाही हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यासोबतच आपल्याला इंग्रजी येतं असं आपल्याला जे वाटतं ते खरोखरच व्यवस्थित जर आपण पडताळून बघितलं तर आपल्याला इंग्रजी येतं, पण ते अचूक येत नाही. आपल्याला जे समजतं ते अचूक समजत नाही. त्याच्यासाठी आपल्याला खोलात जाऊन त्याचा अभ्यास नक्कीच करावा लागेल. ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले जे मराठी माध्यमातील विद्यार्थी आहेत ज्यांना इंग्रजीचा अभ्यास नेमका कसा करायचा ह्या विचाराने जे कन्फ्यूज आहेत त्याचं सगळं कन्फ्युजन घालवायचं आहे. तर माझा प्रयत्न तो तसाच आहे. कारण ते अगदी सुटसुटीत पद्धतीने जर अभ्यास केला इंग्रजीचा तर तो संपूर्ण जो प्रवास आहे फ्लुएंट इंग्लिश स्पीकिंगचा हा तुमचा सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. ऑफकोर्स आता हे मात्र आहेच की सक्सेस हॅज नो शॉर्टकट्स ॲट ऑल. असं कुठलं क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही ओव्हरनाईट यू बिकम अ सक्सेसफुल पर्सन. जे काही तुम्हाला मिळवायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याची जी काही मेहनतीच्या रूपातील किंमत आहे ती प्रत्येकाला मोजावीच लागते. आणि ती मेहनत करणं म्हणजे इकडे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आपण नवीन काहीतरी शिकत असतो, नवीन शब्द शिकत असतो, आपण नवीन क्रियापद शिकत असतो, नवीन वाक्यरचना शिकत असतो आणि ते जेव्हा आपल्याला येतात अँड वेन वी आर एबल टू स्पीक द सेम थिंग कॉन्फिडेंटली अँड फ्लुएंटली देन इट गिव्स अस अ लॉट ऑफ प्लेजर. आनंद देतात ते आपल्याला त्या गोष्टी. त्यामुळे हा अतिशय मनोरंजक असा प्रवास आहे. त्याला आपण सुरुवात केलेली आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण मराठी भाषेची सर्वसाधारण वाक्यरचना, इंग्रजी भाषेची सर्वसाधारण वाक्यरचना, वाक्यांचे प्रकार आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदांचा नेमका अभ्यास कसा करायचा, क्रियापद नेमकी कशा पद्धतीने पाठ करायची हे सुद्धा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू, पुढच्या एपिसोडमध्ये बघू. ठीक आहे. तुर्तास इथे थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्हाला ज्या मी गोष्टी सांगितल्या त्याचं थोडं मनन चिंतन करा. इंग्रजी आपल्याला फ्लुएंटली बोलता येण्यासाठी आपल्याला 12 काळांवर प्रभुत्व मिळणं ही अपरिहार्य गोष्ट आहे हे मी तुम्हाला कंठरवाने सांगतोय आणि मी तुम्हाला सतत सांगत राहील. ज्या दिवशी तुमची कन्सिडरेबल मास्टरी येईल टेन्सेसवर 12 काळांवर त्यावेळेस तुम्हाला स्वतःलाच कळेल की तुम्ही नकळतपणे इंग्रजी बोलायला लागलेले आहात. ठीक आहे. तर
इंग्रजी भाषेचा आपला हा जो इंग्लिश स्पीकिंगचा जो प्रवास सुरू झालेला आहे, ह्या प्रवासाला आपण पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करू. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी स्वस्थ राहा, व्यस्त राहा, मस्त राहा अँड टेक केअर.